अकोट आगाराची बस क्रमांक MH40N9893 शहापूर येथे जाण्यासाठी प्रवाशांसहित 2 मार्च रोजी सकाळी 8:30 दरम्यान डेपोमधून निघाली होती। दरम्यान मोहाळापासून 3 किलोमीटर अंतरावर असताना या धावत्या बसमध्ये ड्रायव्हर सीट जवळून धूर व आग निघताना चालकाला दिसली। गाडीला आग लागली असल्याचे निदर्शनास येताच चालक राजेश बिजागिरे यांनी ताबडतोब बसमधून प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले। त्यामुळे मोठा अनर्थ टळला। यावेळी गाडीच्या चालक व वाहकांनी बसमधील अग्निशमन यंत्राने आग विझविण्याचा प्रयत्न केला, मात्र हे अग्निशमन यंत्र कुचकामी निघाल्याने त्याचा आग विझविण्यासाठी कोणताही उपयोग झाला नाही। त्यामुळे अकोट आगाराच्या भंगार बसेस सर्वसामान्य प्रवाशांच्या जीवावर उठल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य प्रवासी नागरिकांमधून उमटताना दिसत आहेत। अकोट नगरपालिकेच्या अग्निशमक दलाने ताबडतोब घटनास्थळ गाठून आगीवर नियंत्रण मिळवले व आग विझविली। मात्र अकोट आगाराचे आगार प्रमुख पिसोळे घटनेच्या 2 तासांपर्यंतही घटनास्थळावर पोहोचू न शकल्याने तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। गाडीतील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र या दुर्घटनेत एसटी बस संपूर्ण जळून खाक झाली आहे। MCN न्यूज मराठीकरिता विशाल आगरे, अकोट शहर प्रतिनिधी। अकोट आगाराची किती वाजता अकोट 8:30ला निघाली शहानूर करिता। आणि जी आग लागली जो प्रकरण झालं हे तुमच्या कधी लक्षात आलं आणि तुम्ही कुणाला त्यासाठी मदतीसाठी मेसेज केला आणि काय सर्व सविस्तर माहिती सांगा। जेव्हा आग लागली समजा असं मला वाटतं की वायरिंग शॉर्टमुळे आग लागली। ती आग एवढी भडका उडाला की मी कंडक्टरला सांगितलं की गाडीचे प्रवासी पटकन उतरून द्या आणि 3च प्रवासी आमच्या गाडीत होते, 3 प्रवासी उतरून दिले आमच्या गाडीतून। तर त्यानंतर मी आमचे दिवाणभाऊ आहेत आपले व्ही त्यांना फोन केला, त्यांनी सगळे चक्र फिरवले। त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला फोन करून राजनकर साहेबाला फोन केला। राजनकर साहेबांनी अग्निशमन दलाला फोन केला। आगार प्रमुखांना तुम्ही कॉल कधी केला, वेळ सांगा। 9 वाजता 9 वाजता त्यांना कॉल केला, मात्र आज 9:45 वाजत आहेत, मात्र या ठिकाणी आगार प्रमुख उपस्थित झालेले नाही आहेत। अशी कंडिशन हे आपल्या बसेसची चालू आहे। त्यानंतर सविस्तर माहिती सांगा चला। हे सगळ्या भंगार बसेस काय अकोट आगारमधल्या ग्रामीण भागात गाड्या लाईनीतल्या आहेत, एच बार व्हायचं आहे गाडीचं, त्या म्हणजे ती गाडी रनिंगलाच आहे। त्यांनी जे अग्निशमन दलाचं जे सिलेंडर आहे वापरण्यासाठी ते सिलेंडर का वापर